व्हॉट? मूर्ख आहेस का ग तू जरा? तू केलास हा मूर्खपणा? तुझ्या या सगळ्या मूर्खपणामुळे ना माझ्या बहिणीचा जीव गेला असता. अक्कल आहे का ग तुला जरा? अर्पिता ताई, मी माझ्या बहिणीच्या वतीने तुमची माफी मागते मनापासून. स्वानंदी, अगं कशासाठी माफी मागणार आहेस तू? काय काय केलंय तुम्ही माहितीये ना? ह्या आधी पण किती वेळा माफी मागितली आहे. अगं पण आता माझ्या डॉलचं काय झालं असतं? आणि सुष्मिता, तू हेच संस्कार केले तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर? काय मिळालं काय तुम्हाला? काय मिळालं तुम्हाला माझ्या डॉलशी असं वागून? बघताय ना तिची अवस्था काय झाली आहे. ती समर तू. काकू, हे बघा, सुष्मिताच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण अधीरा, ऐक ना, खरंच मला माझी चूक मान्य आहे. मला एकदा माफ कर ना प्लीज. हे बघ, मी तुला समजण्यात कमी पडतो हे मी मान्य करतो, पण आय प्रॉमिस असं पुन्हा कधीच नाही होणार. प्लीज एक चान्स दे ना मला, एक चान्स. अधीरा प्लीज. डॉल तुला खूप वीकनेस आलाय. तू चल चल. मी तुला समजून घेण्यात चुकलो तू अधीरा. आधी चल. तू चल. अधीरा, तुला अधीरा, मी तुला फोन करेन, आपण फोनवर बोलूयात. चल चल बाळा. मिस्टर राजवाडे, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. आता काही धक्कादायक घडणार नाही असं जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा नवीनच काहीतरी घटना आपल्या समोर. एखादी चूक झाली असते ना तर त्याकडे दुर्लक्ष करता येतं, पण ज्या घरामध्ये अशी गुन्हेगारी वृत्ती जोपासणारी माणसं राहतात त्यांच्याशी डील कसं करायचं ना, हे अजून शिकलो नाहीये मी. स्वामी, सर, सर, अधीर, हॅलो, बोला. काय? आय डोंट बिलीव्ह पिंट्या दादा. आय मीन, आईंकडनं हे एक्सपेक्टेडच होतं, पण सुष्मिता, ऑफ ऑल पीपल, सुष्मिताने असं का केलं असेल? तिने का केलं असेल असं? पिंट्या दादा, वी हॅव शेअर्ड अ रिअली ग्रेट बॉन्ड विथ ईच अदर. आम्ही एकमेकांसाठी खूप गोष्टी केल्यात आणि मी जेन्युइनली तिच्यावर खरंच खूप छान वागली आतापर्यंत.